नेहमीप्रमाणे अगोदर गुरूंची प्रार्थना आणि त्या गणेशाला वंदन की त्या विघ्नहर्त्याच्या कृपेमुळे हा आपला सप्ताह निर्विघ्नपणे पार पडावा अशी त्याच्याकडे प्रार्थना करू आणि गुरूंचं स्मरण करू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. जय गुरुदेव. नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं या योग वासिष्ठच्या दुसऱ्या सत्रामध्ये स्वागत. आज आपण मुमुक्ष व्यवहार हे प्रकरण बघणार आहोत. या योग वासिष्ठला आजच्या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं योग वासिष्ठचं काही वैशिष्ट्य आहेत ते सांगतो. आजच्या सत्रामध्ये खरं म्हणजे तो भाग आहे, कारण वसिष्ठ ऋषीच श्रीरामांना सांगतात की हे योग वासिष्ठ काय आहे, याच्यामध्ये काय काय समाविष्ट आहे. पण एक अभ्यासक म्हणून बाहेरून जेव्हा आपण वेगळ्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींकडे बघतो तेव्हा योग वासिष्ठ मध्ये अनेक प्रकारचे विषय अंतर्भूत आहेत. म्हणजे योग वासिष्ठ हे अध्यात्म तर त्याच्याशी संबंधित आहेच, शिवाय योग वासिष्ठमध्ये विज्ञान पण आहे, जे विशेष करून खगोलशास्त्राचे अभ्यासक आहेत त्यांना त्याच्यात दिसेल. त्याच्यामध्ये शरीर विज्ञान सुद्धा आहे. म्हणजे आयुर्वेदाची महती तर दिलेलीच आहे, परंतु आपल्या शरीरात कुठल्या कुठल्या गोष्टी कशा कशा घडत असतात त्याचं पण एक विस्तृत वर्णन योग वासिष्ठमध्ये आलेलं आहे. ह्याशिवाय योग वासिष्ठ हा मानसशास्त्राचा सगळ्यात चांगला ग्रंथ असं मी मानतो. जो योग वासिष्ठ वाचतो ना त्याला कुठलीही मानसिक समस्या येण्याची शक्यता नाही आहे. तो एकदम आयुष्यात काहीही झालं तरी अतिशय स्थिर राहील. आणि त्यानंतर योग वासिष्ठ हा साहित्याच्या दृष्टीने सुद्धा, लिटरेचर म्हटलं तर त्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये ह्या विषयावरती साहित्याच्या दृष्टीने अनेक प्रकारच्या उपमा, कशा प्रकारे ग्रंथ लिहायचा वगैरे वगैरे हे सगळे विषय याच्यात आलेले आहेत. आणि आपण कुठल्या दृष्टीने बघतो आहे हे आपल्या दृष्टीसाठी महत्त्वाचं आहे. मी आशा करतो की आपल्यातले फार कमी लोकांना शरीरशास्त्राबद्दल किंवा विज्ञानाबद्दल योग वासिष्ठकडून आशा असतील. फार कमी लोकांना असं वाटेल की ठीक आहे याच्यात हाही भाग कव्हर करावा. शिवाय अध्यात्मच फक्त एक आपल्याला महत्त्वाचं आहे. आपल्या दृष्टीने याच्यातलं मानसशास्त्र हे स्वाभाविकपणे आवश्यक आहे, पण अध्यात्म आणि मानसशास्त्र या गोष्टी सहसा जोडलेल्या असतात. त्यामुळे या दोन्ही एकत्र आपण बघू. आणि राहिलं साहित्याचा भाग, तर त्याच्यामध्ये मला माहीत नाही किती लोक इंटरेस्टेड आहेत, पण आपला सध्याचा स्कोप तो नसेल. या मानसशास्त्र आणि एक मिनिट, मी हा लाईट बंद करतो. एकच मिनिट. हा जो मानसशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र आहे याचा आपण विशेष विचार करू. पण तिथूनही पुढे जाण्यापूर्वी एक जे अध्यात्म अध्यात्म म्हणतो तर ते खरंच किती उपयोगाचं आहे त्याचं माझ्या या खऱ्या जीवनाशी, खरं म्हणजे खरं जीवन नाही हे आपण कळेल आपल्याला उद्यापासून जेव्हा आपण उत्पत्ती प्रकरण बघू. परंतु सो कॉल्ड खरं जीवन की आज मी व्यवहारात आहे, मला पैसे कमवायचे आहेत, मला संसार चालवायचा आहे, मला अनेक गोष्टी करायच्या, आणि याच्यामध्ये हे अध्यात्मशास्त्र कसं काय उपयोगी पडेल, योग वासिष्ठ हे मला काय मदत करू शकतं, तर हे समजणं हे माझ्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. बाकी मी तप केलं, ध्यान केलं आणि काय म्हणतात ते पुस्तकं वाचले, आयुष्यभर ग्रंथ वाचले, पण शेवटी याचा अर्थ असा आहे की मी सगळा संसार सोडून तेच करत बसलो तर ते तर शक्य नाही. मला थोड्या वेळाने भूक लागेल, खायला लागेल. मग खायचं म्हटलं तर बायकोला सांगावं लागेल. मग बायको म्हणेल की हां ठीक आहे जेवायला बसा, पण थोडे पैसेही कमवा, नुसतेच पुस्तकं वाचत बसू नका. हो ना, अशा अनेक गोष्टी येऊ शकतात. तर असं जर असेल तर मग पैसे कमवायचे असतील किंवा घरातले कामं करायचे असेल, जाऊन दळण घेऊन या किंवा आणखी काय घ्या, हे सगळे कार्यक्रम जर करायचे असतील तर त्यासाठी कुठेतरी मला व्यवहार सुद्धा सांभाळता आला पाहिजे. आणि हा जर व्यवहार सांभाळायचा असेल तर मग या ग्रंथाचा काही उपयोग झाला पाहिजे की नाही,
की जोपर्यंत पुस्तक वाचतोय तोपर्यंत वा वा छान छान, एखादं सेशन अटेंड करतोय किती छान वाटतंय, खूप चांगले बोलतायत वक्ते वगैरे अशा प्रतिक्रिया. आणि ते सोडून बाहेर आलो त्या सत्रातून किंवा ध्यानात बसलो त्याच्यातून बाहेर आलो की पुन्हा सगळं शून्य. तर हे जे अप्लिकेशन आहे हे काय आहे, ह्याचा उपयोग कसा करायचा, ह्या दृष्टीने आपण थोडंसं योग वासिष्ठमध्ये बघू. आणि म्हणून आजचं सत्र हे विशेष आहे, कारण याच्यामध्ये प्रयत्न आणि नशीब ह्या काय गोष्टी असतात याच्याबद्दल विस्तृत वर्णन केलेलं आहे वसिष्ठ ऋषींनी. ते बघू. एक आजच्या प्रत्यक्ष सेशनला सुरुवात करण्यापूर्वी फार महत्त्वाची गोष्ट मी सांगेन आणि याचा कायम उपयोग करा. की योग वासिष्ठाचा जो उपयोग दिलेला आहे की आपल्याला निर्माण मिळतं, आपल्याला मुक्ती मिळू शकते या ग्रंथाच्या वाचनातून. तर ही जी मुक्तीची परिभाषा आहे ना, ही म्हणजे जीवन मृत्यूच्या चक्रातून सुटणं आणि त्याच्यानंतर पुन्हा कधी जन्म न घेणं, ही एक साधारण सगळ्यांची परिभाषा असते. पण जर आपल्याला हे आपल्या आयुष्याला अप्लाय करायचं असेल तर ही परिभाषा थोडी चेंज करू. आपल्याला जे जे अचीव करायचं आहे ना, ती मुक्ती. ओके. ही मुक्ती आपण मेल्यानंतर असं नाही आहे. इवन योग वासिष्ठमध्ये सुद्धा जी जीवन मृत्यूच्या चक्राबद्दलची मुक्ती म्हटलेली आहे ती सुद्धा आपल्याला केव्हा हवी आहे, तर ती जेवढ्या लवकर मिळू शकेल तेवढ्या लवकर. कारण एकदा मिळाली की त्याच्यानंतर पुढे प्रयत्न करायची गरज नाही, मग पुढचा सगळा आनंदी आनंद आहे. तसं मला जे काही माझ्या आयुष्यात अचीव करायचं असेल, मला उद्या चांगला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे, मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, मला उद्या डॉक्टर व्हायचं आहे, मला मे बी मोठा बिझनेसमॅन व्हायचं आहे. हां, तर हे जे गोल्स आहेत हे इच्छा न ठेवता म्हणजे मनात तृप्ती ठेवून ह्या सगळ्या मार्गातून आपले फक्त उद्दिष्ट अचीव करायचे. आणि एकदा ते झाले की त्याच्यासोबत पुढचं जे काही प्रवास असेल तो आपोआप होईल, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण हे जे म्हणतो मुक्ती 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 किंवा मला आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे, तर हे सो कॉल्ड आत्मज्ञान आपल्याला ज्या मार्गातून मिळवायचं आहे तो मार्ग म्हणजे हे मी जे योग वासिष्ठबद्दल आपण बोलणार आहोत ते आत्मज्ञान. आणि एक्झॅक्टली त्याच्याच पॅरलल लाईनवरती जे काही तत्व इथे सांगितलेले आहेत की आत्मज्ञान कसं मिळवायचं, कसे प्रयत्न करायचे, त्याच्यासाठी तुम्ही काय काय करायचं, त्या सगळ्या गोष्टी अशाच्या अशा उचलायच्या आणि मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे, मला बिझनेसमॅन व्हायचं आहे, मला 12वीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे आहेत, मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करायची आहे. सगळे तत्व असेच्या असे इथे लावायचे. कसे लावायचे ते आज आपण बघूया. तर काल आपण बघितलं श्रीरामांनी त्यांचं वैराग्य सगळ्यांना स्पष्ट करून सांगितलं आणि सगळे भाग्यवान तिथे हजर होते. त्यांनी म्हटलं की अशी भाग्याची गोष्ट ही फार क्वचित होते आणि म्हणून सगळं ब्रह्मांड, सगळी सृष्टी, सगळे मोठे मोठे संत ऋषी तिथे जमा झाले. आणि हे श्रीरामाचं वैराग्य ऐकल्यानंतर विश्वामित्र ऋषी म्हणाले की श्रीराम, तुम्ही जे सांगितलं त्याच्यावरून असं जाणवतं की तुमच्याकडे ऑलरेडी सगळं ज्ञान आहे. हो ना, ज्याला हे समजतं की त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये इतकं सगळं वैराग्याचा विचार केला आणि सांगितलं की याच्यात अर्थ नाही, त्याच्यात अर्थ नाही, त्याच्यात अर्थ नाही, म्हणजे तुम्हाला जीवन कळलंय की कशात अर्थ नाही. पण हा फक्त अर्धा भाग झाला. बेसिकली जे सॉफ्टवेअर इंजिनियर असतील किंवा कुठेही, बऱ्याच जण आपल्याला समस्याच कळत नाही. जेव्हा समस्या कळते तेव्हा त्याचं उत्तर मिळवणं सोपं असतं. पण अनेक परिस्थिती अशा असतात की समस्या काय हेच कळत नाही आणि त्यामुळे आपण त्या समस्येमध्ये अडकून पडतो. तर इथे समस्या माहिती आहे, नेमकी समस्या काय आहे श्रीरामांनी स्पष्ट करून सांगितलं. पण आता याच्या पुढे काय, तर विश्वामित्र म्हणतात की असं दिसतंय की जसं एखाद्या आरशावरती धूळ असावी आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यासमोर उभं राहिलो तर आपल्याला आपली प्रतिमा स्पष्ट दिसत नाही. तसं तुमचं झालेलं आहे. तुमच्या मनावरती थोडीशी धूळ जमा झालेली आहे. एकदा की ही धूळ थोडीशी ज्ञानाच्या मार्गातून झटकली की तुम्हाला स्वतःचंच दर्शन व्यवस्थित व्हायला लागेल आणि ही धूळ झटकण्याचं काम आम्ही करू. आणि त्यांनी श्रीरामांना सांगितलं की ही तुमची परिस्थिती कशी आहे, तर ही एक्झॅक्टली व्यासांचा मुलगा शुक, त्याची ही जशी परिस्थिती होती तशीच तुमची. तर स्वाभाविक श्रीरामांनी विचारलं की काय झालं होतं त्या शुकाला, व्यासपुत्र शुक, त्याची काय परिस्थिती होती. तर एक दिवस शुक महाराज आपल्या वडिलांकडे गेले, व्यास ऋषींकडे, आणि त्यांनी व्यासांना विचारलं की मला हे सगळं जग जरा एकदा समजून घ्यायचं. हे जे काही दृश्य दिसतं आहे हे असं अचानकच निर्माण झालं, कुठून आलं. हा जो आपण बिग बँग थेअरीचा प्रश्न विचारत असतो ना की हे आकाश, पृथ्वी वगैरे निर्माण कशी झाली,
कधी कधी डार्विनचा उत्क्रांत ऐकतो, कधी आणखी काही ऐकतो की कुठेही तरी एक छोटंसं रूप होतं, मग ते बँग झालं, हळूहळू एक्सपांड होत गेलं. तर हे जे काही आपल्या म्हणजे त्यांच्या भाषेत जर झालं शुक महाराजांच्या, तर त्यांचा प्रश्न हाच होता की हे सगळं आलं कुठून? हे जे विश्व दिसतं आहे, हे खरंच आहे की मला काहीतरी वाटतं आहे आणि ते माझ्यावरती अवलंबून आहे? मी एक बघतो, तुम्ही दुसरं बघता. असलं काही प्रकार आहे? आलं कुठून? हे काय आहे? जग काय आहे? क्रिएशन काय आहे? तर व्यासांनी त्यांना सगळं मार्गदर्शन केलं. ते स्वतः आत्मज्ञानी होते. आणि त्यांचं उत्तर ऐकल्यानंतर शुक महाराज म्हणाले की हे तर मला सगळं माहिती आहे. मी हे सगळं ऐकलेलं आहे. याच्यात नवीन काय सांगता तुम्ही? माझं समाधान झालं नाही. तर त्यावेळेस व्यास म्हणाले की ठीक आहे, असं असेल तर त्याचं उत्तर तू जनक राजाकडे जा आणि तो जनक राजा तुला उत्तर देईल. तर मग त्या उत्तरासाठी शुक महाराज जनक राजाकडे गेले. जनक राजाकडे गेल्यानंतर जनकाला त्यांनी बाहेर दारात जो डोर कीपर असतो त्याला निरोप दिला. त्या द्वारपालाला सांगितलं की मला जनक महाराजांना भेटायचं आहे. तर द्वारपालांनी स्वाभाविक विचारलं कोण, काय, कुठून आले, आणि तो निरोप ॲज इट इज दिला. या एका गोष्टीमध्ये अनेक अर्थ लपलेले आहेत, पण ते सगळे आपण बघू. तर जनकाला कळलं की अरे शुक आला आहे. पण मग जनकाच्या लक्षात आलं हा कुठल्या उद्देशाने आला असेल. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, तिथे बाहेर उभं राहायला सांग. तो द्वारपाल आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला थांबायला सांगितलं, इथेच उभं राहा म्हणून सांगितलं. 7 दिवस शुक तिथे असाच्या असं उभं राहिला. ओके. त्या असा कुठलाही ॲटिट्यूड दाखवला नाही. आपण इथे बघतो एखाद्या मोठ्या ऑफिसरच्या ऑफिसमध्ये कोणी जातं, तर कोणी गेलं तर माहीत नाही का मी याचा भाऊ आहे, मी अमका आहे, मी ढमका आहे, मला काय उभं करता वगैरे, हो ना. शुकांची स्वतःची सिद्धी, स्वतःची पात्रता खूप मोठी होती. शुक महाराज म्हणजे साधारण व्यक्ती नव्हते. पण एवढं असताना सुद्धा त्यांनी तिथे मुकाट्याने आपण एक शिष्य म्हणून ज्ञान ग्रहण करायला आलो आहे या दृष्टिकोनातून तिथे शांतपणे उभे झाले. आणि उभं झाल्यानंतर 7 दिवस वाट बघितली. त्याच्यानंतर मग त्यांना आतमध्ये येऊन बसायला सांगितलं. 7 दिवस आतमध्ये बसले. त्याच्यानंतर आणखी आतमध्ये अंतःपुरात तिथे येऊन बसायला सांगितलं. आणि आतमध्ये त्यांच्यासमोर सगळ्या प्रकारचे विविध प्रलोभनं, चांगलं चांगलं खाणं पिणं, छान नृत्य वगैरे या सगळ्या गोष्टी चालल्या. पण तिथेही शुक महाराज अजिबात विचलित झाले नाही. ह्यामध्ये आणखी एक गोष्ट कुठल्या तरी योग वसिष्ठच्या ग्रंथामध्ये अशीही आलेली आहे की त्यांना जेव्हा ते दाराशी उभे होते तेव्हा शुक महाराजांना सांगितलं की एक असं भांडं दिलं, त्याच्यामध्ये काठोकाठ भरून तेल दिलं आणि सांगितलं की हे तेल, हे भांडं घेऊन तुम्ही नगरात फिरून या, सकाळी जा संध्याकाळी या, आणि एकही थेंब तेल सांडायला नको. तर त्यावेळी शुक महाराज गेले आणि ते सगळं नगर फिरून परत आले आणि तेल असंच्या असंच होतं, एकही थेंब तेल सांडलं नाही. याचा अर्थ काय होतो की एकतर आपण शिष्यभावाने कुठेतरी गेलो. ज्ञान हे शिष्य असाल तरच मिळेल. मला खूप माहिती आहे, मला तुम्ही कोण सांगणार वगैरे, आणि अशा नादात गेलो तर मग आपल्याला ज्ञान मिळत नाही. तर पहिल्यांदा तो शिष्यभाव पाहिजे. मला काहीही माहीत नाही, माझी पाटी कोरी आहे, तुम्ही जे द्याल ते मी स्वीकारेन. या भावनेतून ज्ञान अर्जन करायचं असतं, मिळवायचं असतं. दुसरा भाग, तिथे त्यांची ही परीक्षा घेतली गेली तर परीक्षेलाही त्यांनी नाही म्हटलं नाही. ही परीक्षा काय होती की तुम्ही तुमचं कार्य करत असताना किती ठिकाणी आपलं चित्त विचलित होतं. आपल्या इकडे कोणी विद्यार्थी असतील, परीक्षेच्या अभ्यासाला बसले आहे, आता माझी उद्या परवा किंवा 8 दिवसांनी किंवा वर्षभराने काय काय एक्झाम्स तर फार दीर्घ तयारी करावी लागते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची, आणि इकडे अभ्यासाला बसलो आहे आणि तिकडे अचानक क्रिकेटचा स्कोअर आला, कबड्डीची मॅच ऐकू आली, फुटबॉलचं काय ऐकू आलं, मित्राचा आवाज आला, क्रिकेट खेळण्याचा आवाज आला, तर लगेच आपलं चित्त विचलित होतं. आणि लगेच मग अरे चल थोडा 1 ओव्हर बघून घेऊ, अरे थोडं 10 मिनटं बघून घेऊ, थोडा टाइमपास करू, अभ्यास करता करता चल स्क्रीन फ्लिप करू आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं यूट्यूबवरती काहीतरी बघू किंवा एखादा ऑनलाईन गेम खेळून घेऊ, 10 मिनटं 15 मिनटं. अशा आपल्या इमोशन्स येत असतात. आणि हे सगळे डिस्ट्रॅक्शन्स हे आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर करतात. इथे एक्झॅक्टली शुक महाराजांची हीच परीक्षा होती. मिथिला नगरी म्हणजे राजधानी या जनकाची, त्या याच्यात एकाच वेळेस अनेक गोष्टी चालल्या असतील, सुंदर सुंदर नगरं असतील, सुंदर सुंदर महाल असतील, अनेक तिथे वेगवेगळे कार्यक्रम होत असतील. तेल असं घेऊन फिरायचं, सहज इकडे बघितलं तिकडे बघितलं तर तेल पडण्याची शक्यता होती. परंतु शुक महाराजांनी असं काहीही केलं नाही. बरोबर आपल्याच ध्येयावरती लक्ष ठेवून आले. आणि इथून जी महत्त्वाची गोष्ट आपल्याला शिकायची, जी या आजच्या सत्रात पुढे येणार आहे, ती म्हणजे आपल्या ध्येयावरती आपलं लक्ष किती आहे.
जेव्हा ही गोष्ट ऐकली त्याच्यानंतर स्वाभाविकपणे मग पुढे दशरथ जनक आणि शुक महाराज यांची भेट झाली. शुक महाराजांची भेट झाल्यावर जनकांनी त्यांना तेच सांगितलं जे व्यासांनी सांगितलं होतं. आणि जनकाने हेच म्हटलं की तुला सगळं माहिती आहे, पण त्याच्यामुळे तुला फक्त अजून जाणीव नाही, की तुला वाटतं हे मला माहिती नाही किंवा तुमचा या गोष्टीवर विश्वास नाही. तर असं नाही आहे, तुम्ही थोडा विचार करा, सगळं कळेल. आणि असं म्हटल्यानंतर मग शुक महाराज तिथून चालले गेले आणि त्यांनी कुठेतरी पर्वतावरती जाऊन पुढे आपलं सगळं ध्यान केलं आणि मग हो 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 त्यांना निर्वाण प्राप्त झालं. ही गोष्ट ऐकल्यानंतर श्रीरामांना वसिष्ठ ऋषी सांगतात की मग विश्वामित्र ऋषींनी वसिष्ठ ऋषींकडे काय म्हणतात त्याला तो बॉल पास केला. ते म्हणाले की तुम्ही यांचे कुलगुरू आहात आणि तुम्ही पुढचं सगळं मार्गदर्शन श्रीरामांना करावं हेच योग्य आहे, कारण तुमचा तो अधिकार आहे आणि कर्तव्य पण आहे. आणि वसिष्ठांनी त्या विनंतीला मान देऊन श्रीरामांना मग पुढे मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्यांनी पहिलंच वाक्य सांगितलं. काय म्हणाले की श्रीराम, तुम्हाला हे जे काही अज्ञान वाटतं आहे किंवा याच्यातून तुम्हाला जे काही ज्ञान हवं आहे, तुम्ही म्हणतात की मला असे मार्ग सांगा की ज्याच्यातून हे सगळं असे कुठले प्रयत्न केले, असे कुठले मार्ग स्वीकारले की जेणेकरून हे सगळे भ्रम नष्ट होतील. तर कुठलीही गोष्ट तुम्हाला साध्य करायची असेल तर त्यासाठी प्रयत्न हे आवश्यक आहे. हे एक वाक्य आपल्याला नीट समजून घेणं आवश्यक आहे. योग वासिष्ठ माझ्या दृष्टीने या एकाच वाक्यावरती आधारित आहे. बाकी ते काय ज्ञान देतात त्याच्यामध्ये अनेक गोष्टी, अनेक थेरीज आहेत. योग वासिष्ठामध्ये विचार कुठल्या कुठल्या मार्गांनी केला जातो, ज्ञानाच्या भूमिका कुठल्या, त्याच्यानंतर योगाच्या भूमिका कुठल्या, अशा अनेक गोष्टी आलेल्या आहेत. अनेक ही सगळी थेरी आहे. परंतु ती किती अप्लाय करणार ना? आपल्याला जे वापरायचं आहे, आपल्याला जे ज्ञान तिथे उपयोगात आणायचं आहे की मला आजच्या घडीला माझं जीवन जगायचं आहे. आणि इथे मला विशेष करून युवक, कारण श्रीराम हे युवक होते, ते अर्जुनासारखे म्हातारे नव्हते. युवकांसाठी मला पुढे युवा असताना किंवा पुढे जाताना मला नेमकं कसं जगायचं आहे. कारण दिवसभरातून थोडा वेळ मेडिटेशन करेल, थोडा वेळ पुस्तक वाचेल, पण बाकीचा दिवस तर काढायचा आहे ना. तर त्याच्यासाठी हे एकच वाक्य सगळ्यात उपयोगाचं आहे. ते म्हणजे काहीही मिळवायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. ते म्हणतात, वसिष्ठ ऋषी सांगतात की जर प्रयत्न केले तर या जगात असं काहीच नाही की जे मिळणार नाही. पण बहुतेक लोक केवळ आळस आणि आळस ह्याच्यामुळे किंवा अर्धवट प्रयत्न किंवा चुकीच्या दिशेने केलेले प्रयत्न ह्यामुळे ते सफर होत राहतात. त्यांच्या आयुष्यात दुःख येतात, त्यांच्या आयुष्यात संकट येतात, त्यांच्या आयुष्यात दारिद्र्य येतं. आणि ह्या एका गोष्टीमुळे प्रयत्न न करणं, आळस करणं, ह्याच्यामुळे त्यांचं जीवन हे सफल होत नाही. तर त्याच्यामुळे हे श्रीराम, तुम्हाला हे आत्मज्ञान मिळवायचं आहे, तुम्हाला हा मार्ग समजून घ्यायचा आहे की जीवनाचा खरा आनंद कशामध्ये आहे. तुमचा बेसिक प्रश्न, मी जन्माला आलो, माझा उद्देश जन्माचा हा आनंद मिळवण्याचा आहे, जगण्याचा आहे आणि मुक्तीचा आहे. तर हे ज्ञान असं कुठलं ज्ञान आहे की जे मला ही मुक्ती आणि आनंद मिळवून देऊ शकेल. तर ते ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न केले तर तुम्हाला ते मिळू शकेल. प्रयत्न नाही केले तर मिळणार नाही. आता प्रयत्न कुठले आणि कुठल्या मार्गाने करायचे. तर प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला सत्शास्त्र आणि सत्संग, चांगले गुरु यांचा आधार घ्यावा लागेल. आता हेच ज्ञान आपण आपल्या अभ्यासाकडे, बिझनेसकडे आणि आपल्या काही बाकीचे करिअर असेल त्याच्यामध्ये वापरून बघू. की एखादी गोष्ट अचीव करायची असेल, मी अगोदरच म्हटलं मुक्तीची भाषा काय, तर मला जे अचीव करायचं आहे, छोटे छोटे कार्यसुद्धा मुक्तीमध्येच, हे कम्प्लीट झालं मुक्ती, ते कम्प्लीट झालं मुक्ती, ही जर भावना ठेवली तर जसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, आय आय टीची एक्झाम पास करायची आहे तर त्याच्यामध्ये सत्शास्त्र म्हणजे फक्त आय आय टीचे पुस्तकं हेच असायला हवं. सत्संग असायला हवा. सत्संग म्हणजे काय, तर माझे सगळे मित्र हे आय आय टी एन किंवा त्या परीक्षेला बसणारे असायला हवे. त्यांच्याकडे गेलो, चांगला गुरु मिळाला म्हणजे चांगले टीचर मिळाले तर मला ते मार्गदर्शन करतील आणि त्यांच्याकडून शिकत शिकत त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून मी जाईल. आणि जर का मी कंटाळ केला, या मार्गावर नाही गेलो, प्रयत्न ढिले पडले, तर मला जे गोल्स पाहिजे ते मिळणार नाही. फार सुंदर एका वाक्यात त्यांनी सांगितलं की जसे प्रयत्न तसे फळ. तुमचे जर गोल एवढे असतील तर प्रयत्नसुद्धा याच लेवलचे इतके करावे लागतील. तुम्ही प्रयत्न इतके केले तर तुमचा गोलसुद्धा हळूहळू खाली येईल. तुम्ही एखादा कोर्स करताय, त्या कोर्समध्ये रात्रंदिवस मेहनत करून जर तुम्ही वरती गेले तर तुम्हाला फळही तसेच मिळतील. जॉब तसाच मिळेल, बिझनेसही तसाच करू शकाल, नॉलेज तसंच मिळेल.
आणि त्या कोर्समध्ये तुम्ही प्रयत्न फक्त एवढेच केले तर तुमचे मार्कसुद्धा आपोआप कमी होतात. हा जर 100% असतील, 100% असतील, प्रयत्न 100% करा, रिझल्ट 100%, प्रयत्न 80% करा, रिझल्ट 80%. इतकं सोपं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यावरती स्वाभाविकपणे आपल्या बहुतेकांच्या मनामध्ये एक विचार येत असेल की असं जर असेल तर मग हे नशीब नशीब म्हणतो ते काय. इथे वसिष्ठ ऋषी सांगतात की 2 प्रकारचे प्रयत्न आहेत. पहिला प्रयत्न काय आहे तर ज्याला म्हणतात एक आपले प्राक्तन आणि एक ऐहिक, किंवा मी साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर माझे पूर्वीचे प्रयत्न आणि आत्ताचे प्रयत्न. जे पूर्वीचे प्रयत्न आहेत ते म्हणजे झालेले आहेत, त्याच्यावरती आता मी मागे जाऊन बदलू शकत नाही, किंवा त्याला कर्म म्हणतो आपण. मी पूर्वी जे काही केलं असेल त्याचे फळं मला आता भोगावे लागत आहेत. मी 10वीत व्यवस्थित अभ्यास नाही केला तर त्याचे परिणाम मला आता 11वीत 12वीत ते विषय न समजणं, समजा इंग्लिशचा नसेल, मॅथमॅटिक्सचा नसेल तर विषय न समजणं, त्याच्याबद्दल अर्धवट ज्ञान असणं, हे त्याचे परिणाम मला आता भोगावे लागत आहेत. पूर्वीच्या कर्मांचे परिणाम आज भोगतो. काल मी खूप विचित्र काहीतरी खाल्लं, जे येईल ते सगळं कोंबत गेलो तर त्याच्यामुळे अजीर्ण होणं, तर माझ्या कर्मांचे परिणाम मला आज भोगावे लागतात. हा झाला एक भाग. दुसरा भाग आजचे कर्म. आजचे कर्म तर माझ्या हातात आहे ना. मागचा माझे जे काही गेलं आहे ते मी जाऊन बदलू शकत नाही काळामध्ये, पण इथून पुढे मी स्वतःवरती काही काही गोष्टीवरती काम करू शकतो. आणि हे मागचे कर्म मी बदलू शकतो का तर निश्चितपणे बदलू शकतो. काल खूप खाल्लं, ठीक आहे, आज त्रास होतोय, मग आज खायचं नाही, आज उपवास करूया. 10वीमध्ये मी गणिताचा विशेष अभ्यास केला नाही, त्याच्यामुळे मला पाहिजे तसं समजलं नाही किंवा काही अडचण आली, ठीक आहे, आज मला फ्रीडम आहे, आज मी रात्रंदिवस खपून अभ्यास करेल, 10वीचे कव्हर करेल, 11वीचं करेल, 12वीचंही करेल. हे सगळं जर मी करू शकत असेल, ही जर मला पूर्ण फ्रीडम आहे, आजचा क्षण, म्हणून वर्तमान क्षण हा इन्फायनाईट असं म्हटलेलं आहे, कारण तो इथून पुढे 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 जात जातो आणि प्रत्येक क्षण हा वर्तमान क्षण असतो. त्यामुळे त्या प्रत्येक क्षणामध्ये मी मागचा विचार सोडून द्यायचा, पण प्रत्येक क्षणामध्ये मी आपलं सतत कार्य करत राहिलो, प्रयत्न करत राहिलो, तर मला अशक्य असं काहीच नाही. जे पाहिजे मला माझ्या जीवनामध्ये ते सगळंच्या सगळं मी प्राप्त करू शकतो. ह्याच्यामध्ये ते म्हणतात की जसे 2 बोकड आहेत, 2 बोकडांची जशी फाईट लागते आणि याच्यामध्ये जो शक्तिमान असतो तो जिंकतो, तसंच उदाहरण या प्रयत्नांचं आहे. हे माझे मागचे प्रयत्न, हे आत्ताचे प्रयत्न. आत्ताचे प्रयत्न हे जर जास्त स्ट्रॉंग असतील तर माझे कर्माचे फळ, जे म्हणतो कर्माची फळं म्हणायला, ते फळं मला जसे हवे तसे मी मिळवू शकतो. मी 10वीत अभ्यास केला नाही म्हणून मला मार्क कमी मिळत आहेत, मला जमत नाही म्हणून रडत बसण्यात अर्थ नाही, कारण रडून मार्क मिळणार नाही. आत्ता हा क्षण तुमच्या हातात आहे, या क्षणाला प्रयत्न करा, या क्षणामध्ये जबरदस्त प्रयत्न करा, तुम्ही सहजपणे तुमच्या मागच्या कर्मांवरती विजय मिळवू शकता. म्हणून वसिष्ठ ऋषी कुठलाही संकोच न बाळगता, कुठल्याही शब्दांची कमतरता न ठेवता स्पष्टपणे सांगतात की जे लोक भाग्यावरती अवलंबून राहतात, जे म्हणतात माझं नशीब म्हणून रडत राहतात, हे लोक ढोंगी आहेत, हे लोक गाढव आहेत, हे लोक मूर्ख आहेत, यांच्या स्पर्शाला, यांच्या सावलीलाही जाऊ नको, असं ते श्रीरामांना स्पष्ट सांगतात. ते म्हणतात जे केवळ प्रयत्नवादी आहेत त्यांच्यासोबत राहा. ह्या जगात असं काहीच नाही जे प्रयत्नांनी मिळवता येत नाही, ही गोष्ट पक्की लक्षात घ्या. आज एखादा माणूस श्रीमंत असेल तर तो श्रीमंत आहे कारण त्याच्या प्रयत्नावरती. भलेही वडिलांचा बिझनेस असेल, पण तो जर चालू ठेवायचा असेल तर त्यासाठी काहीतरी प्रयत्न केले आहेत म्हणून यशस्वी होतात. आपण बघतो की एकच वडील, 2 मुलं, एक मुलगा बिझनेस व्यवस्थित चालवतो, दुसऱ्याचे बिझनेसेस हे फ्लॉपवर फ्लॉप होत जातात. कारण काय? नशीब बिलकुल नाही. प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न. एकाने इमानदारीने प्रयत्न केले, एक सगळं शिकला, दुसरा अजिबात त्यांनी प्रयत्न केले नाही म्हणून त्याचे परिणाम भोगावे लागले. प्रयत्न कसे असावे हेही इथे सांगितले आहे, पण त्यापूर्वी हा विषय समजून घ्या. मी एक महत्त्वाची गोष्ट सांगेन या प्रयत्नांच्या बाबतीत, आणि थोडंसं कालचा विषय पुन्हा मध्ये आणेल, मग प्रयत्न कसे करायचे ते बघू. आपण जर आळस असेल तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. आज जर आजूबाजूला बघितलं तर लोक हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, लोकांना मानसिक त्रास सहन करावे लागतात, लोकांना जेलमध्ये जावं लागतं, डॉक्टरकडे जावं लागतं, हॉस्पिटल, मेंटल हॉस्पिटल, दारिद्र्य, पैशांची कमी, अशा अनेक गोष्टी, ह्या जे काही सगळ्या दुर्भाग्यपूर्ण म्हटलेल्या गोष्टी आहेत, याच्यातही दुर्भाग्य हा विषय आलेला आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना,
ह्याच्यामध्ये कुठेतरी आपणच जबाबदार आहोत. कुठेतरी आपणच आळस केलेला आहे. कुठेतरी मी एक आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर म्हणून सांगतो. मी फक्त आर्ट ऑफ लिव्हिंगबद्दल बोलेल, पण बाकीचेही गोष्टी चुकीच्या आहेत असं नाही. अनेक अध्यात्म मार्ग आहेत. पण कुठेतरी आपल्याकडे कधीतरी एक अध्यात्माची ऑफर आली होती. आपल्याला कोणीतरी म्हटलं होतं, की चल सुदर्शन क्रिया शिकून घे, चल प्राणायाम शिकून घे, चल जाऊन योगासनं करू. हां, ह्या सगळ्या ऑफर्स या प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी थोड्याफार प्रमाणात आल्या असतील. हे जे जन्मतःच दरिद्री वगैरे आहेत किंवा काय असा विषय सोडून देऊ, कारण त्यांच्या हातात विशेष नसतं. एका लिमिट नंतर प्रयत्न करणं असू शकतं. परंतु साधारण जे आपण बघतो यांच्यातल्या बहुतेकांकडे हे मार्ग निश्चितपणे उपलब्ध होते. कुठले मार्ग उपलब्ध होते? की तुम्ही तरुण असताना तुम्हाला सकाळी उठून व्यायाम करता आला असता. तुम्हाला जाऊन 4 शास्त्राची पुस्तकं वाचायची संधी होती. तुम्हाला उपास-तापास आपले जे काही कर्मकांड सांगितले आहेत ते करायची संधी होती. परंतु या सगळ्या गोष्टींकडे जाऊ देणं, कोण करेल? त्यात काय विशेष आहे? हे असंच कोण करेल कर्मकांड? हां, कशाला उपास-तापास करायचे? मजा करू, यूथ आहो, खावं, प्यावं, एन्जॉय करावं लाईफ. कोण जाऊन सकाळी जॉगिंगला जाईल? कोण ते योगासनांमध्ये जाऊन शरीराला ताणत बसेल? हे ध्यानबिन करणं फालतू आहे. असे अनेक प्रकार अनेकांच्या बाबतीत घडतात आणि त्याचे परिणाम आज नाही उद्या भोगावे लागतात. हां, ही गोष्ट पक्की लक्षात घ्या. अजूनही सुरुवात केली नसेल तर स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. मी इन्व्हेस्टमेंटचं बोलत असतो म्हणून सांगतो. हा शब्द माझा परवलीचा आहे. स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. आपण युज्युअली अनेकांच्या बाबतीत असं होतं, हे फार दुर्दैवी आहे पण होतं, की संपूर्ण आयुष्य विशेष करून स्त्रिया ह्या मी, माझा संसार, माझी मुलं यांच्या मागे धावत 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 स्वतःकडे लक्ष देत नाही. स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळे प्राणायाम, ध्यान, योग, अध्यात्म हा विषय सगळा बाजूला राहून जातो. आणि मग एक वेळ अशी येते की ज्याच्यामध्ये किंवा वडीलसुद्धा जे जॉबच्या मागे धावत राहतात कंटिन्युअसली रात्रंदिवस कॉल्स आणि हे ते, आणि स्वतःकडे लक्ष दिलं जात नाही. त्यांना जेव्हा एक्झॅक्टली त्या वाल्या कोळीची गोष्ट सांगितली जाते की अरे असं का करतोय, एवढे का मारामार करतोय, तू कोणासाठी करतोय, तर तो सांगतो की हे सगळं माझे मुलं बायको यांच्यासाठीच मी करतोय, हे सगळे प्रयत्न त्यांच्यासाठी आहे. तर अशा वेळेस तो म्हणतो की हे माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी वगैरे करतोय. आणि जेव्हा त्याला विचारलं जातं हे खरंच त्यांना मान्य आहे का, तर ते सांगतात की हे तुझं कर्तव्य आहे, तुझ्या बाकी या कर्मांमध्ये आम्ही सहभागी नाही. आपल्यासाठी सुद्धा एक्झॅक्टली ही सेम स्टोरी असते. आपण म्हणतो मी यांच्यासाठी करतो, त्यांच्यासाठी करतो, पण जेव्हा आपली शारीरिक मानसिक स्थिती अशी नसते तेव्हा दुर्दैवाने का होईना पण हे सत्य आहे की यांच्यातले किती जण आपल्याला मनापासून स्वीकारतात, किती जण मनापासून सेवा करतील. हे वास्तव आहे की काही काळ सेवा करतील, काही काळ तुमच्याकडे लक्ष देतील आणि त्याच्यानंतर काय करतील, त्याच्यानंतर तुमच्यावरती आरडाओरडा, चिडचिड, तुम्हाला सोडून देतील, वृद्धाश्रमात टाकलं जाईल किंवा आणखी काय असेल. विश्वास नसेल बसत तर जरा जग फिरून या. जे श्रीरामाने भ्रमण केलं तेच भ्रमण एकदा करून घ्या, म्हणजे कळेल की काय जगाची परिस्थिती आहे. आपल्या शास्त्रांमध्ये भ्रमण हा शब्द अतिशय चपखल आहे, अतिशय योग्य शब्द वापरला आहे. भ्रमणचा अर्थ काय? भ्रमण म्हणजे फिरणं नाही. भ्रमणचा अर्थ आहे भ्रम नाहीसा होणं, भ्रम न, म्हणून त्याच्यावरून तो भ्रमण आलाय. हे जे आपले भ्रम असतात ना की मला सगळं सांभाळलं जाईल, सगळे माझ्याशी वागतील, मी यांच्यासाठी इतके केलं तितके माझ्यासाठी करतील, हे होत नाही. आणि याला जबाबदार आपणच असतो. माझं स्पष्ट मत असतं की जेव्हा आपली अशी परिस्थिती होते, म्हणजे मी नशिबाचा भाग सोडून द्या की सगळे प्रयत्न करूनही काही झालं तर गोष्ट वेगळी आहे. म्हणजे पूर्वीचे कर्मच कदाचित इतके खराब होते की आज मला काहीतरी भोगावं लागतंय. परंतु त्याशिवाय मला आज सगळी संधी होती आणि मी स्वतःकडे लक्ष दिलं नाही, आणि म्हणून पुढे जाऊन माझ्या नशिबात, म्हणजे आजच्या कर्मांमुळे जे नशिबात येणार आहे, जे काही मला भोगावं लागणार आहे, त्याला सर्वस्वी मीच जबाबदार आहे. मग लोक चिडचिड करू द्या नाही तर आणखी काही करू द्या, याला पूर्णपणे रिस्पॉन्सिबल कोण, तर मीच. आणि त्याच्यामुळे इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. मुलं विचारत नाही, मला इकडे टाकून दिलं, माझी बायको विचारत नाही, नवरा विचारत नाही, या सगळ्या गोष्टी पूर्णपणे युजलेस. याला आपणच जबाबदार असतो. त्याच्यामुळे अजूनही संधी आहे. अजूनही स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. अजूनही प्राणायाम, ध्यान रेग्युलरली करा. अध्यात्मशास्त्र याचा रोज, हे जे ज्ञान आहे आपल्या जीवनात रोज असलं पाहिजे. इथे वसिष्ठ ऋषींनी हे प्रयत्न जे सांगितले ते या दृष्टीने अप्लिकेबल आहे.
दुसरे कुठलेही प्रयत्न करा, तुम्हाला करिअर करायचा प्रयत्न करा, परंतु बेसिक गोष्ट जीवनाची जी सगळ्यात मोठी सत्यता आहे त्याच्याकडे लक्ष दिलं गेलंच पाहिजे. मी कोण याच्यावरती थोडा तरी विचार झालाच पाहिजे. त्याच्यासाठी जे सांगितलेले मार्ग आहेत, प्राणायाम, ध्यान, हे सगळे संतांनी सांगितलं आहे, हे झालेच पाहिजे. एकही संत असं म्हणणार नाही की ध्यान करू नका. नाम करा म्हणतील, पण त्यासोबत आजचा कलियुगामध्ये ध्यानाचीही आवश्यकता आहे, कारण शरीरावरती कार्य करणं आवश्यक आहे. तर इथे वसिष्ठ ऋषी सांगतात की जे प्रयत्न कराल त्याला ते कसे असायला हवे, तर ते शास्त्राला अनुसरून असायला हवे. आणि शास्त्र काय म्हणतं, पुन्हा तोच प्रश्न. एवढे मोठे शास्त्र आहेत, भागवत आहे, श्रीमद भगवद्गीता आहे, त्याच्या श्रीमद भागवत आहे, भगवद्गीता आहे, योग वासिष्ठ आता तुम्ही नवीन सांगता आहात, आणखी काय दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे. अहो, एक जीवन हे सगळं वाचता वाचता माझं तर संपून जाईल. कधी वाचणार, वाचल्यानंतर कधी समजणार आणि ते कधी अंमलात आणणार, तोपर्यंत आयुष्य निघून गेलं. मग कुठलेही शास्त्र वाचायची, आणि शास्त्र वाचत वाचत जर करायचं म्हटलं तर मग काही उपयोग नाही, कारण तोपर्यंत संपेल सगळं. तर जसं आपण याचं उत्तर फार सोपं आहे, चिंता करायची गरज नाही. आजारी पडलो तर आपण MBBS करायला जात नाही. आपण काय करतो, पटकन एका डॉक्टरकडे जातो, ही तुझी फी जी काही 200-500 रुपये असेल, मला औषधं लिहून द्या, हा हा रोग झालेला आहे. आणि तोही आयुर्वेदिक डॉक्टर असेल तर नाडी परीक्षा करतो, बाकी असेल तर काय टेस्ट वगैरे करतो आणि आपल्याला पटकन औषध देतो. आपण जाऊन ते औषध बरोबर आहे की चुकीचं आहे याच्यासाठी फार्मास्युटिकलचा कोर्स करत नाही, किंवा माझं औषध मी शोधेल म्हणून आपण MBBS किंवा आयुर्वेदिक करत नाही. तो डॉक्टर दिलेला आहे ना. एक्झॅक्टली हीच गोष्ट आपल्याला आपल्या जीवनाच्या बाबतीत करायची. एवढे सगळे शास्त्र वाचून अभ्यास करायचा, मी त्या करू नका असं म्हणत नाही, ते करावं. परंतु शॉर्टकट काय, तर पटकन एका गुरुकडे जावं, जे जीवनाचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जावं आणि त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडावी. आता गुरूंना कसं कनेक्ट करावं, प्रत्येक वेळेस गुरु भेटतीलच, त्यांच्यासमोर जाऊन बोलू शकेल. गुरुजी जसं आमचे श्री श्री रविशंकरजी कधी बंगलोरमध्ये, कधी आणखी कुठे, ते भेटतील, त्यांच्यासोबत एवढे लोक आहेत. मग हे कसं करावं, तर आपली जर थोडीशी भक्ती असेल तर याचं उत्तर अतिशय सोपं आहे. माझ्यासमोर समस्या आली, काय करू काय नाही, एकच प्रश्न विचारावा, डोळे मिटावे, या ठिकाणी माझे गुरु असतील तर काय करतील, किंवा त्यांचे 1-2 पुस्तकं असतील ते वाचले असतील, गुरुचरित्र वाचलं असेल, तर आपल्याला पटकन त्याचं उत्तर मिळतं. त्याच्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही आहे, लगेचच कळतं. हां, गुरु असते या ठिकाणी तर त्यांनी असं असं केलं असतं. सासू सुनेचंच उदाहरण घ्या, हेवे द्याव्यात भांडण आहेत, माझी सासू अशी वागली, बस आता मी तिचं आयुष्यभर तोंड बघणार नाही, किंवा माझी सून अशी वागली, तिला मी बघणारच नाही, तिला घरात पावली ठेवू देणार नाही, असा जर विचार केला आणि मग असं वागावं की नाही वागावं, तर जरा डोळे मिटावे, गुरु असते तर काय केलं असतं, अच्छा त्यांनी असं असं वागितलं असतं, ते म्हणाले असते माफ कर, हे सगळं करण्यात अर्थ नाही आहे, मनाच्या भावना आहेत सोडून द्या, मनाला चुलीत घाला, व्यवहार पुढे न्या, आयुष्य पुढे न्या, असं त्यांनी म्हटलं असतं तर मग ठीक आहे, आपण ऐकू. पण इथे आपली दुसरी चूक होते. एक तर पहिली चूक की आपण गुरूंचा विचार करत नाही. दुसरी चूक काय होते की माझे गुरु काय म्हणतील हा विचार न करता आपण कोणाला तरी शेजाऱ्याला विचारतो, सुना जाऊन दुसऱ्या कोणाला तरी सुनेला विचारतील, सासवा जाऊन कुठल्या तरी दुसऱ्या सासवाला विचारतील, मित्र जाऊन आणखी एखाद्या मित्राला विचारेल, यार हा असा असा वागतोय, काय करू, आणि मग ते जे सांगतात ते आपण करतो. ही चूक काय झाली माहिती आहे, आजारी पडलो तर डॉक्टरकडे जायच्या ऐवजी आपण चांभाराकडे जातो, आपण शिंप्याकडे जातो, आपण छत्री दुरुस्त करणाऱ्याकडे जातो, हो ना. आजारी पडलो तर डॉक्टरकडे जायला पाहिजे, चप्पल दुरुस्त करायची तर चांभाराकडे जायचं, चप्पल बिघडली आहे म्हणून आपण डॉक्टरकडे जाऊन चप्पल दुरुस्त करून द्या असं म्हणणार नाही. एक्झॅक्टली असंच आहे, प्रत्येक क्षेत्रातले हे जे डॉक्टर आहेत, हे जे एक्सपर्ट्स आहेत, त्यांच्याचकडे गेलो पाहिजे. आणि हेच नॉलेज जर इकडे अप्लाय करायचं असेल, IIT तुम्हाला क्रॅक करायची असेल, तर तुम्ही आपल्या बरोबरीच्या मित्रांशी बोलून उपयोग नाही, तुम्ही जे IITचे काउन्सिलर आहेत त्यांच्याकडे जायला पाहिजे. UPSC क्रॉस करायची तर UPSCच्या काउन्सिलरकडे जायला पाहिजे. माझे मित्र काय सांगतायत त्यांना विचारून अर्थ नाही. तसंच जीवनाच्या बाबतीत काय करायचं हे जर कळायचं असेल तर त्यासाठी शेजाऱ्या पाजाऱ्याला, मित्रमैत्रिणींना विचारून उपयोग नाही. त्याच्यासाठी डॉक्टर गुरु आहेत, ते काय वागतील, ते काय म्हणतील हे आपल्याला सहज कळतं आणि त्याप्रमाणे करावं. पण तिसरी चूक ही होते की सगळं मान्य कळतं पण वळत नाही, माझा इगो आडवा येतो, मला नाही जमायचं, मला नाही करायचं. आणि जेव्हा हे विषय आडवे येतात, जेव्हा या भावना आडव्या येतात, तेव्हा थोडे डोळे उघडा, जरा बाहेर फेरफटका मारून या, बघा लोक हॉस्पिटलमध्ये का आहेत, लोक रस्त्याच्या बाजूला का बसले आहेत, निराधार का आहेत, ही परिस्थिती त्यांची कशामुळे आहे. तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे, गुरूंचं नाही ऐकलं.
ज्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तो म्हणतो, चुलीत घाल सासू चुलीत घाल सून. मला माझं जीवन समृद्ध करायचं, मला या सगळ्या फटक्यातून वाचायचं आहे, पुन्हा पुन्हा फेरे मारायचे नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला, तो इगो बाजूला, गुरु काय म्हणतात असं कर, बस. ताप आलाय क्रोसिनची गोळी घे, मुकाट्याने क्रोसिनची गोळी घ्यायची. फालतू डोक्यात वाद घालत बसायचा नाही. आपण उद्या परवाकडे ज्या गोष्टी ऐकणार आहोत त्या फार सुंदर आहेत आणि त्या ही गोष्ट पक्की एस्टॅब्लिश करतात की मन नावाची गोष्टच नाही. हे सगळं मन बाजूला घाला, व्यवहार व्यवहार ठेवा, आपलं आयुष्य पुढे नेत राहा. पण आपण चुका करतो. आता त्या चुका का होतात? श्रीरामांनीही हा पुढे कधीतरी प्रश्न विचारलाय. त्याचं एक थोडक्यात उत्तर देतो आणि पुढे जाऊ. श्रीरामांनी प्रश्न विचारला होता की एवढं तुम्ही सगळं सांगता पण पटत नाही, का नाही पटत? तर वसिष्ठ ऋषी सांगतात की इतक्या जन्मांचे संस्कार, इतक्या काळाचे संस्कार झालेले आहेत आपल्यावरती. हे इम्प्रेशन्स, हे संस्कार असल्यामुळे तसे पटकन तुटणार नाही, ते तोडायला वेळ लागेल. आणि त्यासाठी या अध्यात्मशास्त्राचा, गुरूंच्या सोबतीचा, त्यांच्यासोबत राहण्याचा हा अभ्यास वारंवार 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 करावा लागेल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एखादा अडाणी मुलगा जेव्हा पोलीस फोर्समध्ये जॉईन होतो तर पहिल्या दिवशीच काही तो पोलीस होत नाही. 2 वर्ष रगडल्यानंतर, ट्रेनिंगमधून घेतल्यानंतर मग तो कुठेतरी थोडासा एक ऑफिसर किंवा पोलीस बनण्याच्या लायकीचा होतो. तेव्हा त्याचं बिहेवियर बदलतं. हे संस्कार तोडायला वेळ द्यावा लागतो. आणि हे संस्कार जर तोडायचे असतील, आपल्याला आपलं हे जे मतं आहेत हे मोडायचे असतील, तर वारंवार या शास्त्राचा रोज अभ्यास केलाच गेला पाहिजे, रोज साधना केलीच गेली पाहिजे. हळूहळू हळूहळू हे तुटायला सुरुवात होईल. माझं आवडीचं उदाहरण देतो. आपली भिंत आहे, ही भिंत एका हातोड्यात तुटत नाही. आपल्या संस्कारांची, आपल्या इम्प्रेशन्सची भिंत आहे. ही तोडायची म्हटली ना तर रोज त्याच्यावर नियमितपणे हातोड्या मारावे लागतील. एक हातोडा मारला आणि भिंत तुटली असं होणारच नाही. पण याचा अर्थ किती हातोडे मारले तरी भिंत तुटणार नाही असं आहे का? अजिबात नाही. जो हातोडे मारतोय भिंतीवरती त्याला 100% माहिती आहे पहिल्या हातोड्यात ती भिंत हुकचू करत नाही, परंतु 10, 20, 30, 40 मारल्यानंतर हळूहळू हळूहळू ठिकऱ्या पडायला लागतात, हळूहळू ती भिंत तुटायला लागते आणि एक दिवस ती भिंत ढासळते. आपले जुने संस्कार, जुने इम्प्रेशन्स, गुरूंचं न ऐकण्याची वृत्ती, ही भिंत रोज 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 ज्ञानाचे हातोडे मारले तर ती निश्चितपणे गळून पडेल. आणि याच्यासाठी श्रीरामांना वसिष्ठ ऋषी सांगतात की प्रयत्न करायचे असतील तर त्याचे काही 4 मार्ग आहेत. आणि ते मार्ग कुठले ते सांगतात. ते सांगतात की हे जे मोक्ष आहे ना, मोक्ष मोक्ष म्हणून हे जे मोक्ष मंदिर आहे, या मंदिरात जाण्याला 4 दरवाजे आहेत. आणि त्या 4 दरवाजांचे 4 द्वारपाल आहेत. गेटकीपर्स म्हणा, डोअर कीपर्स म्हणा, वॉचमन म्हणा, जे आपल्याला समजेल, चौकीदार म्हणा. ह्या 4 पैकी एकाशी जरी मैत्री केली तरी तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊ शकता. तर हे कुठले आहेत 4 द्वारपाल? आणि हेच जे मोक्ष मोक्ष म्हटलेलं आहे आपण, हेच माझं मोक्ष म्हणजे IIT असेल, बिझनेस असेल, चांगला संसार असेल, चांगला जॉबमध्ये प्रमोशन असेल, जे काही माझी मोक्षाची परिभाषा ती, किंवा आध्यात्मिक मोक्ष. या प्रत्येकासाठी, सगळ्यांसाठी 4 द्वारपाल, 4 चौकीदार सेम आहेत. पहिला आहे शम. शम म्हणजे काय? तर आपली मनाची स्थिर अवस्था, अतिशय शांत, ज्याने कुठल्याही गोष्टीचा, सुखदुःखाचा परिणाम होणार नाही. काय आजूबाजूला कितीही झालं, कमी होऊ द्या, जास्त होऊ द्या, मी हलणार नाही, ही शमाची अवस्था आहे. ही प्राप्त करणं थोडं कठीण आहे. पण ज्याच्याकडे शम आहे त्याच्याकडे सगळ्यात जास्त आनंद, त्याच्यासारखी आनंदाची स्थिती नाही. तो एकदम नेहमी, त्याला म्हणतात ब्रह्मानंदी असतो तसा, त्याला काहीही फरक पडत नाही. तिकडे काय वाटेल ते होऊ द्या, मी आपला स्थिर म्हणजे स्थिर. हां, ही क्षमाची अवस्था. दुसरा जो चौकीदार आहे, दुसरा जो डोअर कीपर आहे, त्याला म्हणतात संतोष. ज्याच्याकडे संतोष आहे तो सगळ्यात श्रीमंत. आपण जे पैशांचे, व्यवहाराचे हे सगळ्या गोष्टी बघतो इकडे, ते त्याचं मुख्य कारण म्हणजे संतोष नसणं, संतोषची कमी. संतुष्टी म्हणजे काय? तर माझ्या जीवनात जे काही आहे त्याच्यात मी तृप्त आहे. एक सकारात्मक भावना असते की मी आहे अतिशय आनंदी, जे आहे त्याच्यात सगळं समाधानी आहे. आपली बहुतेक चूक इथे काय होते माहिती आहे का? की माझ्याकडे नाही 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 नाही, ही जी नाहीची भावना आहे ना. आणि गुरुजींचा एक व्हिडिओ बघा, श्री श्री रविशंकरजींचा, त्याच्यामध्ये सकारात्मकतेबद्दल त्यांनी म्हटलं आहे. ज्यांनी बघितलंय त्यांना माहिती आहे की काजू भरा है चलो बाजार चलते है, असं त्यांचं ते एक आवडीचं वाक्य आहे. तसंच हे आहे की माझ्याकडे नाहीची भावना म्हणण्यापेक्षा आणि नाही नाही करत ते वाढवण्यापेक्षा, ते त्याला निमंत्रण देण्यापेक्षा, माझ्याकडे सगळं आहे. पुढे मला काय करायचं त्या बाबतीत मी विचार करेल, प्रयत्न करेल. पण प्रयत्न करताना माझ्याकडे नाही म्हणून प्रयत्न करायच्या ऐवजी
माझ्याकडे आहे पण अजून वेळ आहे, आणखी शक्ती आहे, तर मी आणखी काहीतरी चांगलं करेल, आणखी काहीतरी चांगलं करेल. या भावनेतून पुढे जाणं म्हणजे त्याला म्हणतात तो संतोष, की माझ्याकडे आहे, तृप्त आहे. आपण अनेक व्यवहार बघतो, सारखे चर्चेमध्ये असतात, यांनी भ्रष्टाचार केला, त्यांनी भ्रष्टाचार केला. मग तो भ्रष्टाचार 1 कोटीचा असू द्या, 50 रुपयाचा असू द्या, नाही तर 500 कोटींचा असू द्या. या लोकांकडे कमी असते का? या लोकांकडे सगळं काही आहे, पण तरी भ्रष्टाचार करतात. बरं, तरी त्यांना विचारलं का हो तुम्हाला काही पाहिजे आहे का? आता एवढे पैसे आहेत, एवढी संपत्ती आहे, इतकी जमीन आहे, सगळं काही आहे, का हो आयुष्यात तृप्त आहात, संतुष्ट आहात? तर नाही म्हणतात, मला अजून ना ते एक आयलँड विकत घ्यायचं आहे, मला एक एअरलाईन्स विकत घ्यायची आहे. अशा तऱ्हेच्या कल्पना असतात आणि त्याच्या मागे अजूनही अतृप्ती, अजूनही असंतुष्टी चाललंच आहे, चाललंच आहे. आणि आम्ही ब्लेसिंग कॅम्पसाठी वगैरे वस्त्यांमध्ये जातो, तिकडे काम केलं आहे. कुठल्याही घरात जावं, त्यांना आशीर्वाद द्यावे, गुरूंचे आशीर्वाद देण्याचं काम केलं आणि त्यांना विचारा बरे आहात ना, ते म्हणतात आनंदात, एकदम सगळं व्यवस्थित आहे, काही कुठल्या गोष्टीची कमी नाही. एक छोटीशी खोली आहे, टॉयलेट बाहेर, कॉमन बाथरूम तिथेच आतमध्येच, तरीही सगळं काही आनंदी. ही मनाची वृत्ती. ज्याच्याकडे संतोष आहे तो सगळ्यात श्रीमंत. तो नाही आहे, हे नाही, ते नाही, ते नाही म्हणून कटकट करत राहतो, तो कसला श्रीमंत? तो गरीब. पैसा कितीही खिशात असू द्या, मनाची संतुष्टी हा सगळ्यात मोठा गुण. ज्याच्याकडे संतोष आहे, ज्यांनी या संतोषची मैत्री केली, ज्यांनी आयुष्यात संतोष मिळवला, तो मोक्षाच्या मंदिरात पोहोचला. तिसरा चौकीदार, तिसरा द्वारपाल, त्याला म्हटलंय विचार. कुठला विचार? तर मी कोण, हा बेसिक. आपण काल याच्यावरती चर्चा केली की मी जन्माला आल्यानंतर हे सगळं जे बघतो हे खरं आहे का? मी कोण आहे? माझ्या आयुष्यात जे काही चाललं हे काय चाललं आहे? मुळात माझं अस्तित्व काय? हा फंडामेंटल बेसिक विचार याच्याकडे आहे आणि याच्यावरती जो कार्य करत राहतो त्याला त्या विचारातूनच त्याचं उत्तर शोधता 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 आयुष्यात गुरु येतात, ज्ञान येतं, सगळं काही प्राप्त होत जातं आणि तो सहज त्या विचाराशी मैत्री केल्यामुळे मोक्षाच्या मंदिरात पोहोचतो. हे तिन्ही जे गोष्टी सांगितल्या, शम, संतोष आणि विचार, हे मनाच्या स्तरावरती आहे आणि हे स्वतःहून करायचे असतात आणि हे कधी कधी कमी जास्त कठीण होऊ शकतात. त्याच्यामुळे चौथा जो द्वारपाल आहे तो सगळ्यात सोपा आहे आणि तो म्हणजे सत्संग. या सत्संगामध्ये काय करावं लागतं की आपल्याला स्वतःला फक्त कुठेतरी जाऊन ठेवून द्यायचं. योग वासिष्ठचं सेशन ऐकायला आले, उद्या आणखी कुठले पतंजली योगसूत्र असतील, आणखी कुठले असतील, तिकडे जाऊन बसले की झालं, तुमचं सत्संग सुरू. तुम्हाला काही करायची गरज नाही. आपलं डोकं सुद्धा तिथे नेऊन भलतीकडे विचार असतील तरीही प्रॉब्लेम नाही. काही काळ राहतील, हळूहळू हळूहळू एक 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 शब्द करता करता हा सत्संग आपली शुद्धी अशी करवतो की बाकी सगळ्यांशी मैत्री होऊन जाते. सत्संग म्हणजे हा ज्याला आपण चांगल्या लोकांची कंपनी. सत्संगचा खरा अर्थ आहे सत म्हणजे काय? सत्य. ते काय सत्य आहे त्याच्याशी मैत्री करणं, त्या ज्ञानाशी मैत्री करणं. पण ती डायरेक्टली नाही करता येत. त्याच्यामुळे सत्संग आपल्या मित्रांसोबत, लोकांसोबत करावा आणि हा सगळ्यात चांगला मित्र. याच्यामध्ये आपलं काम काय असतं? आपल्या जीवनाची दोरी कोणाच्या तरी हातात सोपवून दिली. गुरूंच्या हातात सोपवून द्या, मित्राच्या हातात सोपवून द्या. तू बघ मला तू रोज घेऊन जात जा क्रियेला, तू मला रोज सकाळी सुदर्शन क्रियेचे फॉलोअपला बोलवत जा, तू मला कुठे सत्संग असेल तिकडे घेऊन जा, तू मला कोर्समध्ये घेऊन जा. असा मित्र आयुष्यात असणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आणि हा सगळ्यात चांगला मित्र. तर ज्यांच्याकडे सत्संग आहे त्याचं जीवन अतिशय सुखी. इथे या 3 पैकी मी या सत्संगावरती विशेष बोलेन. आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती करायची असेल तर नॅचरल आहे, मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स क्रॅक करायचे आहेत, तर माझी अपेक्षा राहील की मी सतत आपल्या मनाला शांत ठेवलं पाहिजे आणि सगळा फोकस माझ्या कार्यावरती राहिला पाहिजे. कधी कधी डिस्ट्रॅक्शन्स येतात. एखादा मित्र येतो, चल रे क्रिकेट खेळायला जाऊ, चल रे ट्रेक करायला जाऊ, आणि मग मन भरकटतं, मन स्थिर नसतं. श्रम कमी असल्यामुळे आपल्या हातून मन भरकटल्यामुळे आपले ध्येय प्राप्त होत नाही. दुसरी गोष्ट आपण करतो की संतुष्टी नसते. मला एवढं नको, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. ही जी एक असंतुष्टी असते त्याच्यामुळे आपल्या लिमिटेशन्स त्या संतुष्टीला पूर्ण करण्यापुरतेच. मला 80% मार्क मागच्या वेळेस मिळाले नाही, यावेळेस 80% मिळवायचेच म्हणजे मिळवायचे. याचा अर्थ आपण 80%ची बॉर्डर सेट केली, 100%चं टार्गेटच नाही ठेवलं. मनात असंतुष्टी होती. जर ही बॉर्डर नसती तर मी पुढे कितीही करू शकलो असतो. मन तृप्त पाहिजे. ज्याच्याकडे सकारात्मकता आहे त्याच्याकडे सगळ्या गोष्टी येतात. मला विचार IASचा करायचा आहे, UPSCचा करायचा आहे आणि डोक्यात विचार सगळे इकडचे तिकडचे चालू राहायला लागले तर मला ध्येय साध्य होणार नाही.
त्याच्यामुळे एकच एक विचार, माझं गोल काय, माझा उद्देश काय. जसं अध्यात्मामध्ये मी कोण हे शोधणं जसं उद्देश आहे, तसं UPSC मध्ये मी IAS होणं उद्देश आहे. मग सगळा विचार हा त्याच दृष्टीने. हे तिन्ही विचार आपलं डोकं भणभण करून सोडतात, इकडे तिकडे डिस्ट्रॅक्शन्स येतात. म्हणून सत्संग, कंपनी आपली जर चांगली असेल, चांगले मित्र असतील, तर ते तर मित्र अक्षरशः फटके मारतात. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे, की माझा एक मित्र माझ्याकडे सकाळी 10 वाजता यायचा, संध्याकाळी 5:30पर्यंत 6पर्यंत अभ्यासाला बसायचा. त्याच्यामुळे मलाही बसावं लागायचं. बाकी मित्र आले, चल रे खेळायला जाऊ रे, चल रे हे करू रे, चल रे ते करू रे. चॉईसच नाही, हा डोक्यावर येऊन बसलाय, याला सोडून जाता येत नाही. एक्झॅक्टली असे मित्र असतील तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोण काय अचीव करायचं हे कळेल. आणि म्हणून यशामध्ये आपल्या मित्रांचा फार मोठा वाटा असतो. म्हणून त्या दृष्टीने पहिल्यांदा विचार करा, की मला खरंच चांगले मित्र आहेत का. मी ज्या क्षेत्रात जायचं आहे, ज्या क्षेत्रात मला राहायचं आहे, तिथे हे सगळे मित्र मला मदत करणारे आहेत का. की मी अभ्यास करतो UPSCचा आणि माझे मित्र बॉलिवूडवाले, पार्टीवाले, ट्रेकिंगवाले. तुमचं भलं होणं शक्य नाही. मित्र निवडा व्यवस्थित. सत्संग हा असलाच पाहिजे. आणि हा सत्संग तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी घेऊन येतो. तर हे 4 द्वारपाल नेहमी लक्षात ठेवा. या 4पैकी एकाशीही मैत्री झाली तर मोक्ष मिळाला. पण यांच्याकडे पाठ फिरवली, यांच्याकडे लक्ष दिलं नाही, तर मोक्ष दूरची गोष्ट आहे. पण जीवनातले हे जे चाललं आहे रडगाणं, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पुन्हा 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 अडकून पडतो. आणि म्हणून विश्वामित्र हे अतिशय जोर देऊन सांगतात, की श्रीरामा, प्रयत्न केल्याशिवाय काही मिळणार नाही. आणि प्रयत्न करायचे असतील तर ह्या शास्त्राच्या मार्गाने, गुरूंच्या संगतीने जरूर करावे, तरच काही मिळेल. चुकीच्या मार्गाने प्रयत्न केले, चुकीच्या वासना ठेवल्या, चुकीच्या इच्छा ठेवल्या, तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. या वासनेबद्दल एक शब्दात बोलतो, पण हे 4 द्वारपाल लक्षात ठेवा. शम, विचार, सत्संग आणि संतोष. आणि वासनेबद्दल हा एक मूल मंत्र आपल्या जीवनात यशासाठी ठेवा. याच्यानंतर आजचं प्रवचन थांबू. आपल्याला जे काही व्हायचं आहे आयुष्यामध्ये, ते मी आणि माझ्यासाठी असा जर उद्देश असेल तर यश हे सहजासहजी येणार नाही. तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे. जॅक मानी जसं सांगितलं आहे, अलिबाबाचे जे कोणी CEO फाउंडर आहेत, की कुठलाही बिझनेस, स्टीव्ह जॉब्सने सुद्धा हे सांगितलं, कुठलाही बिझनेस सुरू करण्यासाठी लोकांची गरज सोडवायचा प्रयत्न करा. मग तुम्हाला तुमचं उद्दिष्ट साध्य होईल. पण मला खूप पैसे कमवायचे म्हणून हा बिझनेस करू, तो बिझनेस करू, याच्यात लोकांची गरज जास्त आहे, मला बिझनेस करायचा आहे, मला पैसे कमवायचे, यश मिळणार नाही. कारण तुमचं बिझनेस अडकून पडेल. तुम्हाला IAS व्हायचं आहे, मला खूप पैसे कमवायचे, मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, तुमच्यामध्ये ती फायरच येणार नाही, ती आगच पेटणार नाही, की अरे मला करायचं आहे. ऑन द अदर हँड, तुम्ही दुसरीकडून विचार केला, की मला IAS ऑफिसर का व्हायचं आहे, कारण इतक्या समस्या दिसत आहेत, इतके भ्रष्टाचार दिसत आहेत, लोकांच्या प्रॉब्लेम्स आहेत, सिव्हिल प्रॉब्लेम्स आहेत, कचरा आहे, हे आहे, ते आहे. तर मी एक चांगला IAS अधिकारी झालो, चांगला कलेक्टर झालो, तर अनेक लोकांचं जीवन सुखकर करू शकेल, म्हणून मला हे व्हायचं आहे. हे जेव्हा आपल्या डोक्यात असेल, तेव्हा तो विचार तुम्हाला शांत स्वस्थ बसू देणार नाही. तुमच्याकडून हे सगळे योग्य प्रयत्न करून घेईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात जे अचीव करायचं आहे ते करून देईल. पण मला करायचं आहे, माझ्यासाठी करायचं आहे, होणार नाही, कारण तुम्हाला ती फायरच येणार नाही. याच्यामध्ये दुसरी गोष्ट, आणि हे अतिशय सिन्सिअर अपील तुमच्या सगळ्यांना आहे. हे अपील काय आहे, तर मी आशा करतो की आपल्यातले सगळेजण नियमितपणे साधना करणारे आहेत, नियमितपणे व्यायाम करणारे आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे बुद्धी चांगली आहे, आपल्याकडे शारीरिक शक्तीसुद्धा चांगली आहे, स्टॅमिनासुद्धा चांगला आहे, आपल्या सवयी चांगल्या आहेत, आपल्या जीवनात गुरु आहेत, आपले ज्ञानसुद्धा आपल्याकडे चांगलं आहे. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या व्यक्तीकडे असतात, की व्यायाम, प्राणायाम, ध्यान, बुद्धी, ज्ञान, हे सगळे मार्ग ज्याच्याकडे असतात, ती व्यक्ती जीवनातल्या इतर कुठल्याही व्यक्तींपेक्षा एका चांगल्या स्तरावरती असते. पण ही व्यक्ती अनफॉर्च्युनेटली अशा रीतीने ओळखली जाते की आध्यात्मिक आहे. हे जे आध्यात्मिक म्हणतात ना, कुत्सितपणे म्हटलं जातं काही काही ठिकाणी, आध्यात्मिक आहे, ये क्या करेगा, हा आपल्या आयुष्यात काय करणार, हा जाईल आपला राम 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 म्हणत राहील, बस, हा आयुष्यात काही अचीव करू शकणार नाही. ही भावना तोडणं कोणाच्या हातात आहे, तर ही भावना तोडणं, हे विचार लोकांचे नाहीसे करणं, हे आपल्या हातात आहे. त्यामुळे माझं एक नेहमी असं आवाहन राहील, चांगल्या मार्गावरती आहात ना, जी आयुष्यात चांगले टूल्स आहेत ना, तर अशा स्थितीमध्ये प्रचंड प्रयत्न करा आणि प्रचंड प्रयत्न करून जीवनातले टॉपचे उद्दिष्ट अचीव करा. साधारण किड्या मुंग्यांसारखं जीवन आपल्याला जगायचं नाही, आपल्याला श्रेष्ठ व्हायचं आहे. त्यामुळे विशेष करून तुमच्यातले जे कोणी तरुण असतील, अभ्यासात असतील, तर त्यांनी अतिशय उच्च ध्येय ठेवायचे. कारण हे जे कोणी ज्यांनी हे ध्येय साध्य केलेले आहेत, ते मग श्रीराम असू द्या, श्रीकृष्ण असू द्या, गौतम बुद्ध असू द्या, नाही तर आजच्या युगातले संत असतील,
स्वामी रामदेव म्हणा, श्री श्री रविशंकरजी म्हणा, आणखी कोणी म्हणा, यांनी साधारण कामं नाही केली. यांनी मोठ्या मोठ्या संस्था, मोठे मोठे ऑर्गनायझेशन्स या उभ्या केलेल्या आहेत. आणि का केल्या तर त्यांच्या मागे जे बळ होतं ते अध्यात्माचं होतं, हे मुख्य कारण आहे. आणि म्हणून आपल्याकडेही हे अध्यात्माचं बळ आहे. ह्याचा उपयोग करून आपण पुरुषोत्तम व्हावं, सगळ्यात श्रेष्ठ व्हावं. साधारण नुसतं पुरुष नाही, पुरुषोत्तम, त्यातल्या त्यात श्रेष्ठ, हे आपण प्राप्त केलं पाहिजे. आणि त्यासाठी हे प्रयत्न अगदी नेटाने करायचे. जे काही डिस्ट्रॅक्शन्स येतील ते कसे दूर करायचे हे आपण उद्या परवा आणि नंतर बघू. परंतु आजपासून मनात हा पक्का निश्चय करा की मी साधारण नाही. आपला हा देश आज अनेक आक्रमणांनंतर ज्या परिस्थितीत आहे तर ती ठीक आहे, आपण इम्प्रूव्ह करतोय. पण एकेकाळी 14 प्रकारची सोन्याची नाणी आपल्याकडे होती. सोन्याची नाणी म्हणजे काय असतं बघा. मी नाणं दिलं सोन्याचं, आज जर ते नाणं दिलं तर त्याची किंमत कितीतरी जास्त आहे. पण त्या काळात ते नुसतं नाणं एक्सचेंज करू करू शकत होतो, इतकी त्याची किंमत होती. म्हणजे सोनं तेवढं स्वस्त होतं. आणि आज काय परिस्थिती आहे तर आपल्याला अनेक गोष्टींसाठी झगडावं लागतं. आपल्या इथे मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज होत्या, लोक बाहेरून आपल्याकडे शिकायला यायचे. आज आपल्याला बाहेर चांगलं शिक्षण घेण्यासाठी जावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर आपणच आपल्यासारख्याच या मार्गावरती असणाऱ्या लोकांनी श्रेष्ठ प्रयत्न करायचे. ते शरीर थकतं, थकू दे. बुद्धी थकते, थकू दे. मी श्रेष्ठ माणूस आहे, मी श्रेष्ठ योगी आहे, मी श्रेष्ठ आध्यात्मिक आहे, माझ्याकडनंच सर्वश्रेष्ठ कार्य होतील, हे आपण स्वतःला सांगायचं आणि हे श्रेष्ठ कार्य करायचे. स्वतःचं अस्तित्व हा विषय बाजूला राहील. पुढचं जे करायचं आहे ते मला केवळ एक गुरु आज्ञा म्हणून आणि माझं अस्तित्व चांगलं आहे, मी ज्ञानी आहे म्हणून करायचं. या भावनेतून पुढे जायचं आणि मग आपण आपल्या आयुष्यातले मोठे मोठे उद्दिष्ट अचीव करायचे. माझं स्वप्न आहे आणि हे स्वप्न तुमचंही असावं. याच देशातून एक गुगल निघायला पाहिजे, याच देशातून एक फेसबुक व्हायला पाहिजे, किंवा ह्याच देशातून जे कोणी तुम्ही असाल ते तुमच्यासारखे, जे काही तुमचे आडनावं असतील, तुम्ही कोणी असू द्या, जोशी असा, भोसले असा, शिंदे असा, खान असा, नाही तर रॉबर्ट असा, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. या देशाचे नागरिक, या देशातून तुम्हाला जे अचीव करायचं असेल ते करा. पण उद्या तुमच्या नावाने जग ओळखलं गेलं पाहिजे. उद्या तुमच्या नावाने इन्स्टिट्यूट्स, तुमच्या नावाने मोठ्या मोठ्या कंपन्या ओळखल्या गेल्या पाहिजे. त्या केवळ कोणीतरी स्टीव्ह जॉब्स आहे, कोणी जॅकमा आहे, किंवा आणखी मार्क झुकरबर्ग आहे, जसे हे नावं आहेत तसे आपले नावं, आपल्या कंपन्या, आपल्या संस्था, हे केवळ प्रयत्नांच्या भरोशावर होऊ शकेल. आणि हे प्रयत्न करावे, त्या दृष्टीने प्रयत्न करा. आयुष्य आपलं स्वतःचं सुंदर करा, जगाचं सुंदर करा आणि पुढे जा. इथे थांबतो. प्रयत्नांचं हे सगळं वसिष्ठ ऋषींनी मुमुक्ष व्यवहारमध्ये सांगितलं. अर्थात त्यांनी हेही सांगितलं की हे प्रयत्न करण्यासाठी हाच योग वासिष्ठ हा सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ आहे. कारण श्रीरामांचा प्रश्न होता कुठला मार्ग वापरू, कुठला ग्रंथ आहे, तर त्यांनी योग वासिष्ठ याचा अभ्यास करा असं सांगितलं. आणि याच्या अभ्यासातून पुढे जाता येईल, आपले पुढचे ध्येय अचीव करता येईल असं त्यांनी त्याच्यात म्हटलं होतं. तर तुम्हीही योग वासिष्ठचा अभ्यास करा. पुढचे काही दिवस याच्यावरती आणखी थोडं थोडं बोलू. मनाबद्दल बोलू, हे सगळं जग कसं निर्माण झालं याच्याबद्दल बोलू, याच्यातून कसं बाहेर पडायचं ह्याच्याबद्दलही पुढचे 5 दिवस आपण बोलणार आहोत. आज इथे थांबू. उद्या आपण ह्या जगाची उत्पत्ती कशी झाली, उत्पत्ती प्रकरण काय आहे, मृत्यू काय आहे, मृत्यू कसा असतो, ह्याच्याबद्दल थोडीफार चर्चा आपण उद्या जरूर करू. सगळ्यांनी उद्या या, आणखी बाकी लोकांना बोलवा. तोपर्यंत आज थांबतो. धन्यवाद. जय गुरुदेव. आज थोडंसं वेळेचंही बंधन आहे. एक 5 मिनिटं काही प्रश्न असतील पटकन तर घेता येतील, कारण मला पुढचे आणखी एक सेशन अटेंड करायचं आहे. हा, शलाका ताई. जय गुरुदेव. नमस्कार नमस्कार. यतीन जी.